महाराष्ट्रातील सत्ता गेल्यानं महाविकास आघाडीचे नेते आधीच चिंतेत आहेत। त्यातच आता शिंदे फडणवीस सरकारनं महाविकास आघाडीच्या नेत्यांची चिंता वाढवणारा एक निर्णय घेतला। ते म्हणजे सरकारनं महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांची सुरक्षा पण हटवली। यासोबतच ठाकरे यांच्या शिवसेनेचे सचिव आणि उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू मिलिंद नार्वेकर यांच्या सुरक्षेत मात्र वाढ करण्यात आली। नार्वेकर यांच्या पक्षांतराची चर्चा यामुळे पुन्हा एकदा जोर धरते। शिंदे फडणवीस सरकारचा मवियाला दणका। मवियाच्या अनेक नेत्यांची सुरक्षा काढली। मिलिंद नार्वेकरांच्या सुरक्षेत मात्र वाढ। उद्धव ठाकरे शरद पवारांची सुरक्षा जैसे थे। महाराष्ट्रात शिंदे फडणवीस सरकार आल्यावर आता महाविकास आघाडीतील काही बड्या नेत्यांची सुरक्षा काढण्यात आली आहे, तर काही नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली आहे। तुरुंगात असलेल्या शिवसेना नेते संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांची सुरक्षा हटवण्यात आली आहे, तर काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, सतेज पाटील यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे यांच्या सुरक्षेतही कपात करण्यात आली आहे। माझं म्हणणं असं आहे की या सगळ्याचं जे आहे त्यांनी परत एकदा पुनर्विचार करावा। कोणाकोणाचं काढणे त्यांचं ठीक आहे। एखादा थोडं एखादा कमी केला पोलीस वगैरे तर मी काही समजू शकतो, पण पार एकदम टोटल कपात करायची हे काही बरोबर नाही। एकीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या सुरक्षेत कपात करतानाच शिंदे फडणवीस सरकारनं शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांची सुरक्षा मात्र वाढवली आहे। आधी एक्स श्रेणीची सुरक्षा असलेल्या नार्वेकरांना आता Y+ दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे। माझ्या राजकीय जीवनामध्ये माझ्या आयुष्यातला जो टर्निंग पॉईंट होता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधनं शिवसेनेमध्ये येताना, त्याच्यामध्ये मला मिलिंदजी नार्वेकरांनी प्रचंड मोठं सहकार्य केलेलं होतं। आम्हाला प्रत्येक माणसाला मिलिंदजी नार्वेकरांचं सहकार्य आहे। मी एक वाक्य बोललो ते फक्त तुम्ही विसरला। मी असं म्हटलं की राजकीय जीवनामध्ये कोण कुठच्या पक्षामध्ये आहे याच्यापेक्षा व्यक्ती महत्वाची आहे, आणि त्यांना जर अशी अडचण भासली तर आम्ही त्यांच्या सोबत आहोत। याचा अर्थ ते आमच्या सोबत बाळासाहेबांच्या शिवसेनेत आले असं होत नाही, आणि आले तर नक्की स्वागत करू, तो पण प्रश्न नाही। पण मी सांगितलं असं की ते एक व्यक्ती म्हणून आम्हाला महत्वाचे आहे आणि त्या व्यक्तीबरोबर आम्ही सोबत आहोत। जी सिक्युरिटी पुरवली जाते ती सत्ताधारी म्हणून किंवा विरोधक म्हणून अशी नसते, तर ती त्यांच्या एकूणच राजकीय धोका काय, त्या ठिकाणी राजकीय धोका काय आहे का याचा विचार करून पुरवली जाते। आणि म्हणून मला वाटते आत्ताच्या सिक्युरिटी कमी करत असताना कुठंतरी ह्याला राजकीय कलर किंवा राजकीय वास येतोय, कारण की अगदीच वेगळ्या पद्धतीनं या सगळ्या गोष्टी केल्या जातात अशी शंका आहे। मवियाच्या अनेक नेत्यांच्या सुरक्षेत कपात केली असतानाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची आणि त्यांच्या कुटुंबियांच्या सुरक्षेत मात्र कोणताही हस्तक्षेप करण्यात आलेला नाही। पण या सगळ्या सुरक्षेच्या उलटफेऱ्यात नार्वेकरांची सुरक्षा वाढल्यानं अनेकांच्या भुवया मात्र उंचावल्या। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। अर्थात राजकारणात छोट्या छोट्या गोष्टींची चर्चा तर होणारच ना। पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटावर जोरदार पलटवार केला। बाळासाहेबांच्या शिवसेनेवर केल्या जाणाऱ्या 50 खोके एकदम ओके या टीकेला गुलाबराव पाटील यांनी नंदुरबारमधल्या जाहीर सभेत जळजळीत उत्तर दिलं। 50 खोक्यांना जोरदार उत्तर। 50 आमदार एकदम ओके, घरी बसवले माजलेले आम्ही बोके। घरी बसवले माजलेले बोके। जे बोके आहेत ते बोके आम्ही घरी बसवले। बाळासाहेबांची शिवसेनेचा पलटवार। शिवसेनेशी आम्ही गद्दारी केली नाही, उलट शिवसेना वाचवण्याकरता आम्ही हे काम केलंय। गुलाबराव पाटलांचा थेट हल्ला बोल। अरे तंबू भी लगा देंगे तो लगा देंगे धूमधाम से, और बंबू भी लगा देंगे तो लगा दे धूमधाम से। राजकारणात आता खोके विरुद्ध बोके। 50 आमदार एकदम ओके, घरी बसवले माजलेले आम्ही बोके। राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर महाविकास आघाडीकडून बाळासाहेबांची शिवसेना आणि अपक्ष आमदारांवर
50 खोके घेतल्याचा आरोप केला जातोय। जाहीर सभा असोत किंवा विधान भवनाच्या पायऱ्या, सगळीकडेच विरोधकांनी 50 खोके एकदम ओके अशी घोषणाबाजी सुरू ठेवली आहे। बाळासाहेबांची शिवसेनेनं आता या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे। गुलाबराव पाटलांनी जाहीर कार्यक्रमात शिवसेना ठाकरे गटाला जोरदार टोले हाणले। शिवसेनेशी आम्ही गद्दारी केली नाही, उलट शिवसेना वाचवण्याकरता आम्ही हे काम केलंय। 50 आमदार एकदम ओके, घरी बसवले माजलेले आम्ही बोके। जे बोके आहेत ते बोके आम्ही घरी बसवले। 50 खोक्यांचा आरोप करणाऱ्या विरोधकांची गुलाबराव पाटलांनी खिल्ली उडवली। 50 खोके बिलकुल ओके। पश्चिम बंगालला रेड पडली, 27 करोड रुपये सापडले। 27 कोटी रुपये आणायला एक टेम्पो लागली। आता आम्ही 40 फुटलो। सत्तार साहब कौन सी ट्रक लाया था अपने नोट ले जाने के लिए, जरा नंबर बताओ। अरे तंबू भी लगा देंगे तो लगा देंगे धूमधाम से, और बम्बू भी लगा देंगे तो लगा दे धूमधाम से। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही शिवसेना ठाकरे गटाचा समाचार घेतला। विरोधकांकडे कोणताही मुद्दा राहिलेला नाही, त्यामुळे बेछूट आरोप केले जात आहेत असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले। 50 कोटी, त्याला 2 ट्रक लागतील। 50 गुणिले 50 किती ट्रक लागतील? हे बोलायचं, तुमच्याकडे काहीच नाही दुसरं बोलायला। राजकारणात प्रतिस्पर्धी पक्षाला नामोहरम करण्याकरता आणि हिणवण्याकरता एखाद्या मुद्द्यावरून टीका केली जाते। शिवसेना ठाकरे गटानं 50 खोक्यांचा मुद्दा हाती घेतला होता। त्या मुद्द्यावर माजलेले बोके असा वाक्यप्रयोग करून बाळासाहेबांची शिवसेनेनं जशास तसं उत्तर दिलंय। त्यामुळे आता ही राजकीय लढाई कोणत्या वळणावर जाणार याकडे सगळ्यांचं लक्ष असेल। घरी बसवले माजलेले आम्ही बोके। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। वळूयात पुढच्या बातमीकडे। राज्यामध्ये विरोधक आणि सत्ताधाऱ्यांच्या मध्ये चांगलीच जुंपले। आदित्य ठाकरे यांनी राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली, तर अब्दुल सत्तार यांनी आदित्य ठाकरे यांना राजीनामा देऊन पोटनिवडणुका लढवाव्यात असं आव्हान दिलंय। हिम्मत असेल तर आदित्य ठाकरेंनी राजीनामा द्यावा, बाळासाहेबांच्या शिवसेनेचं आदित्यनं आव्हान। वरळीमध्ये पोटनिवडणूक लढवण्याचं चॅलेंज। एकनाथ शिंदेंचं सरकार सत्तेत आल्यापासून आदित्य ठाकरे शिंदे यांच्यासोबतच्या आमदारांना राजीनामा देण्याचं आव्हान देत आहेत। आतापर्यंत आदित्य ठाकरे यांच्या आव्हानावर बोलणं टाळणारे नेते आता प्रतिआव्हान देऊ लागलेत। हिम्मत असेल तर आदित्य ठाकरे यांनी राजीनामा देऊन वरळीतून निवडून यावं असं आव्हान त्यांना देण्यात आलंय। आपल्याला माहित आहे छोटे नंबर 2चे पप्पू मला बोलले साहेब, आणि काय बोलले का म्हणजे 2 वर्षानंतर तुम्हाला माहित पडेल का कोण काय आहे आणि कोण बाप आहे। अरे बापाची औलाद असाल तर 2 दिवसामध्ये तुम्हीही राजीनामा द्या, मी राजीनामा देतो, आणि दोघांचा एकदा खेळ होऊ द्या। दूधचा दूध आणि पाणीचा पाणी होईल। अब्दुल सत्तार काय आहे ते सिल्लोडमध्ये माहित पडेल, अरे तुम्ही काय आहे ते मुंबईमध्ये माहित पडेल वरळीला। अब्दुल सत्तार यांनी दिलेल्या आव्हानावर आदित्य ठाकरे यांनी उत्तर द्यायचं टाळलं। सत्तारांच्या आव्हानासाठी मी राजीनामा का देऊ असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केलाय। हो, हीच परिस्थिती झाली, त्यांना माहितीच नाही रोज काय करायचं आणि रोज काय बोलायचं। त्यांना गुदगुले झाल्यासारखे हसत सुटलेत ते। नाही, ते उदय सामंतांना बोलले की कोणाला बोलले? अच्छा, नाही काय आहे की पुढच्या 5-6 दिवसात ते मुख्यमंत्र्यांना पण हेच बोलू शकतील। तिथे तशी परिस्थिती निर्माण होते, तुम्ही लक्षात घ्या, कारण तिथे एक व्हाईस कॅप्टन कोणतरी नवीन बनलेलं आहे। बाळासाहेबांच्या शिवसेनेतल्या आमदारांना राजीनामा द्या असं सातत्यानं बोलून त्यांना जेरी सांडण्याचा आदित्य ठाकरे यांचा मनसुबा आहे। पण सत्तार यांनी आदित्य यांनाच प्रतिआव्हान देऊन त्यांच्या आव्हानातली हवा काढली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। इकडे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक कधीही जाहीर होऊ शकते, त्यामुळे राजकीय पक्षांनी आतापासूनच मोर्चे बांधणीला सुरुवात केली। भाजपनं शिवसेना ठाकरे गटावर तोफ डागले।
मुंबई महापालिकेत पराभव समोर दिसू लागल्यानं शिवसेना ठाकरे गटाकडून मतांची विभागणी केली जात असल्याचा आरोप आशिष शेलार यांनी केला। तर आदित्य ठाकरे यांच्या आरोपांना आणि आशिष शेलार यांच्या आरोपांना परस्परांनी प्रत्युत्तरही दिलं। मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेना ठाकरे गटात घमासान होणार असल्याचं स्पष्ट झालंय। त्यामुळे आता भाजपनं शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केलाय। दैनिक सामनामध्ये प्रकाशित झालेल्या बातमीचा आधार घेऊन आशिष शेलार यांनी प्रश्नांची सरबत्ती केली आहे। मराठी मुस्लिम सेवा संघानं शिवसेनेला पाठिंबा दिल्याच्या मुद्द्यावरून आशिष शेलार यांनी शिवसेनेला धारेवर धरलंय। मराठी मतं आणि मुस्लिम मतं यांच्या जोरावर विजयाचं गणित मांडलं जात आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधलंय। मुंबईतल्या महापालिकेच्या जागांमधल्या निवडणुकीमध्ये आणि विधानसभेच्या झालेल्या किंवा होऊ घातलेल्या पोटनिवडणुकीमध्ये मराठी मतं किती, मुस्लिम मतं किती, मराठी अधिक मुस्लिम, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा विजय कसा, याच्या गणिताचा प्रचार करू लागलेत। शिवसेना ठाकरे गटाकडून मराठी मुस्लिम मतांची मांडणी केली जाते, असं असताना मराठी जैन यांच्याविषयी का बोलत नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। उद्धवजी, तुम्हाला आमचा सवाल आहे, मराठी मुस्लिम तुम्ही मांडणी करताय, मग मराठी जैनशी तुमचं वैर का? मराठी गुजरातींच्या विरोधात तुम्ही का बोलता? मराठी उत्तर भारतीय तुम्हाला का चालत नाही? मराठी मतदारांना भुलवण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप आशिष शेलार यांनी केलाय। तर आशिष शेलार यांनी केलेल्या सर्व आरोपांना शिवसेना ठाकरे गटाकडून जोरदार उत्तर देण्यात आलंय। निवडणुकीत मतांचं ध्रुवीकरण करून जिंकण्यासाठी राजकीय पक्ष प्रयत्न करतात। आता मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा हाच प्रयत्न सुरू झालाय। मात्र आता मतदार त्याला कसा प्रतिसाद देतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। वेदांता फॉक्सकॉन आणि टाटा एअरबस प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेल्यानं पुन्हा एकदा महाराष्ट्रातलं राजकारण तापलंय। त्यातच आता भाजपचे आमदार राम कदम यांनी नार्को टेस्टची मागणी केली। त्यामुळे विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये सच का सामना असं राजकारण पाहायला मिळतंय। फॉक्सकॉन नंतर एअरबस प्रकल्पही गेला। महाराष्ट्रात राजकीय गोंधळ सुरू झाला। राम कदमांची थेट नार्को टेस्टची मागणी। सर्वच प्रमुख विरोधी पक्षाच्या नेत्यांची नार्को टेस्ट करा। विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर पलटवार। आधी वेदांता फॉक्सकॉन आणि आता टाटा एअरबसचा प्रकल्पही महाराष्ट्र सोडून गुजरातमध्ये गेल्यानं महाराष्ट्रात राजकीय महाभारत सुरू झालंय। विरोधक सरकारवर तर सत्ताधारी याचं खापर आधीच्या महाविकास आघाडी सरकारवर फोडू लागलेत। त्यामुळं या आरोप प्रत्यारोपांनी सर्वसामान्य मात्र संभ्रमात सापडल्याचं पाहायला मिळतंय। यातच आता भाजपचे आमदार राम कदम यांनी प्रकल्प बाहेर गेल्याची ओरड करणाऱ्या विरोधकांची नार्को टेस्ट करण्याची मागणी करत हा वाद आता आणखी तापवलाय। वेदांता फॉक्सकॉन आणि टाटा एअरबस प्रकल्पाबाबत धादांत खोटं बोलून महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल करणाऱ्या सर्वच प्रमुख विरोधी पक्षाच्या नेत्यांची नार्को टेस्ट करा। कर नाही तर डर असायला काय कारण आहे? होऊन जाऊ दे एकदा, दूध का दूध पाणी का पाणी। त्यामुळे नार्को टेस्ट केल्यावर काय खरं काय खोटं हे जनतेसमोर येईल। प्रकल्प महाराष्ट्राच्या बाहेर जायला कारणीभूत महाराष्ट्र विकास आघाडीचे नेते आणि त्यांचं सरकार आहे। राम कदम यांच्या या मागणीनंतर महाविकास आघाडीनेही जोरदार प्रत्युत्तर दिलंय। केंद्रात आणि राज्यात तुमची सत्ता असल्यानं आधी स्वतःची नार्को टेस्ट करा असा पलटवार किशोरी पेडणेकरांनी केलाय। तर सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना सोबत घेऊन केंद्राकडून प्रकल्प आणावेत असं आवाहन माजी मंत्री छगन भुजबळ यांनी केलेलं आहे। दरवेळेला कुठल्या ना कुठल्या काहीतरी शब्दावर अख्खा मीडिया फिरवत राहायचं आणि कोणाची काही मागणी
उद्या दुसरंच सांगतील, अमक्याचं अमकं करा आणि तमक्याचं तमकं. हे कोण आहेत? हे कोण आहेत? म्हणजे फक्त तुमच्याकडे केंद्राची सत्ता आहे, तुमच्याकडे राज्यात सत्ता आली आहे, कशी मिळवली आहे काय ती नंतर, पण आहे म्हणून काही चालणार. नार्को टेस्ट करा आणि किती पर्सेंटेज घेतले असे फालतू प्रश्न विचारण्याऐवजी त्या सगळ्यांनी एकत्र व्हावं, इतरांना पण घ्यावं आणि देशाचे जे नेते आहेत त्यांच्याकडे जाऊन विनंती करावी की बा या आमच्या पण राज्यामध्ये तुमच्यापेक्षा जास्त लोकसंख्या आहे आणि सगळ्या हिंदुस्थानचे लोक आहेत, बेकारी आहे, अडचणीत आहे आणि त्याला आवश्यकता आहे या सगळ्या गोष्टीची आणि कारखान्यांची, उद्योगांची, प्रोजेक्टची. हे काय ते नार्कोनं फारको करून काही सांगतात. एका मागोमाग एक महाराष्ट्रातनं प्रकल्प गुजरातमध्ये जात असल्यानं महाराष्ट्रातल्या रोजगारांवर कुऱ्हाड आलेली आहे. असेच जर प्रकल्प महाराष्ट्रातून जात राहिले तर महाराष्ट्रातल्या उद्योग क्षेत्राला उतरती कळा लागण्याची शक्यता आहे. हे थांबवण्याऐवजी सत्ताधारी आणि विरोधक मात्र नसत्या गोष्टींचा वाद निर्माण करण्यातच धन्यता मानताना दिसतायत. किमान आता तरी याचं राजकारण न करता नवे प्रकल्प आणण्यासाठी प्रयत्न होणं गरजेचं आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तिकडे परतीच्या पावसामुळे राज्यभरात शेतपिकांचं प्रचंड नुकसान झालंय. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी 50,000 रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी शिवसेनेच्या ठाकरे गटानं केली आहे. कोल्हापूरच्या बिद्रीमध्ये रास्ता रोको करून आंदोलन तीव्र करण्याचा इशारा सुद्धा देण्यात आला. शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते आता रस्त्यावर उतरलेत. परतीच्या पावसामुळे शेतीला मोठा फटका बसलाय. राज्यभरात शेतकऱ्यांचं हातातोंडाशी आलेलं पीक कायमचं गेलंय. परिणामी शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय. त्यामुळे आता शेतकऱ्यांना सरकारनं मदत करण्याची गरज निर्माण झाली आहे. सरकारनं ओला दुष्काळ जाहीर केला तरच शेतकऱ्यांना मोठी मदत मिळणं शक्य होणार आहे. ओल्या दुष्काळीचे निकष शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्याकरता गरजेचे आहेत. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटानं ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. परतीचा पाऊस महाराष्ट्रामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात होता की कोल्हापुरामध्ये ऊस असू दे, सोयाबीन असू दे, नाचणा असू दे, शेंग असू दे, सगळ्या पिकाचं मोठं नुकसान झालेलं आहे. आणि यावेळेला परतीचा पाऊस पडलेला नाही. हे वातावरणाच्या बदलामुळे ही ढगफुटी झालेली आहे. त्यामुळे आमची अशी मागणी आहे की महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा ओला दुष्काळ या सरकारनं जाहीर करावा आणि हेक्टरी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये द्याव्या, या मागणीवर आम्ही ठाम आहोत. हेक्टरी 50,000च्या मागणीसाठी आंदोलन अधिक तीव्र करणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. सरकारला एकच इशारा असणार आहे की जर काय येणाऱ्या काळामध्ये सरकारनं 50,000 रुपये एकरी जर दिले नाहीत आणि ओला दुष्काळ जाहीर केला नाही तर महाराष्ट्रातल्या मंत्र्यांना आम्ही रस्त्यावर फिरू देणार नाही आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलनावर सत्ताधाऱ्यांनी तोफ डागली आहे. महाविकास आघाडीचं सरकार असताना तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना किती नुकसान भरपाई दिली होती याची आठवण सत्ताधाऱ्यांनी करून दिली आहे. 2.5 वर्षाचं स्वतःचं सरकार असताना 50,000 रुपये हेक्टरी का दिले नाहीत? शेतकऱ्यांचा 7-12 कोरा करू म्हणाले, ते का केलं नाही? सत्तेत किंवा विरोधी पक्षात कुणीही असो, शेतकऱ्यांना कधीच भरीव मदत मिळत नाही. विरोधी पक्षात असताना ज्यांना शेतकऱ्यांचा पुळका येतो त्याच विरोधकांची भाषा सत्तेत आल्यावर बदलते. तर आता विरोधकाच्या भूमिकेत असलेले सत्तेत असताना मदतीसाठी हात आखडता घेतात. परिणामी आरोप प्रत्यारोपांची राळ उडते आणि आंदोलनं पेटतात. मात्र शेतकरी कायमच तोकडी मदत घेऊन आर्थिक गर्तेत सापडतो. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी त्यांच्या भाषणासाठी प्रसिद्ध आहेतच. जाहीर कार्यक्रमात नितीन गडकरी तुफान टोलेबाजी करतात. मुंबईत IIT पवईमधल्या एका कार्यक्रमात त्यांनी निवडणुकांच्या संदर्भात एक महत्त्वाचं भाष्य केलं. आगामी लोकसभा निवडणुकीत स्वतःचा प्रचार करणार नसल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी स्पष्ट केलंय.
इतकंच नव्हे तर फोटोही लावणार नाही आणि कटआउटही लावणार नाही असं नितीन गडकरींनी जाहीरपणे सांगितलं. एकंदरीतच निवडणुकांचा रागरंग बदलून टाकणारं हे वक्तव्य म्हणावं लागेल. मैं तो पब्लिक लीडर हूँ, पार्लियामेंट का मेंबर हूँ और ऐसे कॉन्स्टिट्यूंसी में चुनाव लड़ा कि जब मुझे मनाही की गई थी यहाँ से मत लड़ो, और अभी मैं चुनाव लड़ा, इस बार 3.5 लाख वोटों से आया हूँ. अगले चुनाव में 5 लाख से ज़्यादा वोटों से जीतूंगा. और मैंने अभी तय किया है कि मैं फोटो नहीं लगाऊंगा, कटआउट नहीं लगाऊंगा, खिलाने पिलाने की बात ही नहीं. अब चुनाव मेरे हिसाब से चलेगा. जिसको देना वोट दे, नहीं देना वो मत दे. मुझे विश्वास है लोग देंगे. आगामी निवडणुकीत 5 लाखांपेक्षा जास्त मतांनी निवडून येण्याचा आत्मविश्वास नितीन गडकरींनी व्यक्त केलाय. त्यांच्या आत्मविश्वासाचा आणि निवडणुकीविषयी केलेल्या वक्तव्याचा विरोधकांनी जोरदार समाचार घेतलाय. लोकसभेची आगामी निवडणूक आता 1.5 वर्षांवर येऊन ठेपली आहे. त्या निवडणुकीत नितीन गडकरी कटआउट लावतात की नाही, 5 लाखांपेक्षा जास्त मतांनी निवडून येतात की नाही हे स्पष्ट होईलच. मात्र काही का असेना नागपूरची निवडणूक आणि तिथला प्रचार इतर मतदारसंघांच्या निवडणुकीपेक्षा निश्चित वेगळा राहील यात शंका नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. एक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. ठाकरे पक्षाच्या उपनेत्या किशोरी पेडणेकर पुन्हा एकदा पोलिसांच्या फेऱ्यात अडकले आहेत. कारण एसआरए घोटाळा प्रकरणी पोलिसांच्याकडून त्यांची 2 वेळेला चौकशी करण्यात आली अशी चर्चा आहे. तर पेडणेकर यांनी मात्र सर्व आरोप फेटाळून लावलेत आणि जाणीवपूर्वक त्रास दिला जातोय अशी टीका त्यांनी केली. किशोरी पेडणेकर चौकशीच्या फेऱ्यात. एसआरए घोटाळ्या प्रकरणी होणार चौकशी. किशोरी पेडणेकरांनी आरोप फेटाळले. एसआरए घोटाळा प्रकरणी ठाकरे पक्षाच्या उपनेत्या किशोरी पेडणेकर यांच्या अडचणी वाढलेल्या आहेत. कारण पुन्हा एकदा त्यांच्या मागे पोलीस चौकशीचा ससेमिरा लागलाय. भाजपचे नेते किरीट सोमय्यांनी एसआरए घोटाळा प्रकरणी आरोप केल्यानंतर दादर पोलिसांनी पेडणेकरांची चौकशी केली. मात्र किशोरी पेडणेकरांनी हे आरोप फेटाळून लावले. दबाव तंत्राचा वापर करून आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा पलटवार पेडणेकर यांनी केलाय. प्रत्येक गोष्टीला आरोपीच्या पिंजरात उभे करतात कारण नसताना. एसआरएनी कळवलंय की किशोरी पेडणेकरांचं काही नाही. मी मुख्यमंत्र्यांना मी पण विनंती करते, मी तुमच्या माध्यमातून विनंती करते, वारंवार दबाव तंत्राने आवाज बंद करण्याचा जो काही प्रयत्न आहे तो त्यांनी कायम ठेवलेला आहे. किशोरी पेडणेकर यांनी वरळीच्या गोमाता जनता एसआरए प्रकल्पातील 6 सदनिका अनधिकृतरित्या हस्तगत केल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केलाय. आम्ही एसआरए मधून कन्फर्म केले की किशोरी पेडणेकरांना कोणतेही गाळे अलॉट झाले नव्हते. अर्धा डझन गरीब झोपडपट्टी वासियांचे गाळे ढापणारा पेडणेकरताई ती चौकशी न्यू मरीन लाईन पोलीस स्टेशन, दादर पोलीस स्टेशन एसआरएने सुरू केली आहे. ही सोप तर द्यावाच लागणार. किरीट सोमय्यांनी यापूर्वी सुद्धा पेडणेकर यांच्यावर या प्रकरणी आरोप केले होते. मात्र आता सत्तांतरानंतर पुन्हा एकदा त्यांनी पेडणेकरांच्या विरोधात आघाडी उघडली आहे. सोमय्या यांच्या या आरोपांनंतर पेडणेकर यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागलाय. त्यामुळे आगामी काळात त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. काय पेपर आहे तुझ्याकडे? आपण आहे मग दाखवणार नाही ना. हा कोणाचा? तुझा म्हणजे कोणाचा? ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या किशोरी पेडणेकर यांच्या अडचणींमध्ये पण वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण वरळीच्या गोमातानगर एसआरएमधील कथित घोटाळ्यानंतर आता दादरमधल्या एसआरए घोटाळ्यातल्या चौकशीत किशोरी पेडणेकर यांचं नाव समोर आलंय असं कळतं. यावरून सुरू झालेल्या आरोप प्रत्यारोपांनी पेडणेकर यांनी आता थेट मुख्यमंत्र्यांनाच साद घातली. मुख्यमंत्र्यांना मी पण विनंती करते, वारंवार दबाव तंत्राने आवाज बंद करण्याचा जो काही प्रयत्न आहे
तो त्यांनी कायम ठेवलेला आहे. किरीट सोमय्या आणि भाजप नेत्यांच्या आरोपांनी रडकुंडीला आलेल्या मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुख्यमंत्र्यांना केलेली ही विनंती. सध्या मुंबईत किरीट सोमय्या विरुद्ध किशोरी पेडणेकर यांच्यात पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोप सुरू झालेत. वरळीच्या गोमाता नगर एसआरएतील गाळ्यांबाबत सोमय्यांनी किशोरी पेडणेकर यांच्यावर गंभीर आरोप केले. किशोरी पेडणेकर यांनी गोमाता जनता एसआरए मध्ये 6 गाळे ठापल्यात. त्यांनी स्वतःच 2017 मध्ये इलेक्शन एफिडेव्हिट मध्ये स्वतःचा राहण्याचा पत्ता गोमाता जनता एसआरए दाखवले. स्वतःची कंपनी रजिस्टर्ड करताना किस कॉर्पोरेटची रजिस्टर्ड ऑफिसचे 2 गाळे दाखवले तिथे. सोमय्यांच्या या आरोपानंतर लगेच किशोरी पेडणेकर यांनी ज्या एसआरए प्रकरणावरून आरोप झाले त्याच ठिकाणी जाऊन हे माझे गाळे नाहीत हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणात किरीट सोमय्या तथ्यहीन बोलत असल्याचा पलटवार करत एका महिलेला नाहक त्रास दिला जात असल्याचा आरोपही त्यांनी केलाय. कितींदा एका महिलेवर अत्याचार, तो राजकीय अत्याचार चाललाय, तो कितींदा करणार. जर तुम्हाला अथॉरिटी सांगतायत काहीच नाही तर तुम्ही तरी त्याचा शोध घ्या, कारण कोर्टामध्ये केस चालू आहे. तो मनस्ताप दिला जातोच आहे. वाटेल तसे आरोप करण्याच्या ज्या सुपाऱ्या घेतल्या जातो, माझ्या भाऊ घेतो, त्याचा मला तिटकारा आलेला आहे. हे सरकार जे आहे हे सूडबुद्धीने वागणारं सरकार नाही. आकसापोटी कुठलाही चौकशीचा निर्णय घेणारं सरकार हे नाही. त्यामुळे जो चौकशी जी कॅगच्या अहवालानुसार जी चौकशी लागलेली आहे याच्यामध्ये कुणावरही अन्याय होणार नाही. सूडबुद्धीने आकसापोटी कुठलाही कारवाईचा निर्णय आम्ही घेणार नाही. बरं, आता पेडणेकरांनी थेट मुख्यमंत्र्यांनाच विनंती केल्यानंतर पुन्हा एकदा भाजपनं पेडणेकरांवर निशाणा साधलाय. झोपडपट्टीवासियांचं घर खायचं त्याच्यावर प्रश्न विचारल्यावर राजकीय प्रश्नांचा समोर विषय आणून लपून राहायचं, हा कुठला भाग आहे? खरं तर माझी अपेक्षा किशोरीताईंकडनं ही होती, मी त्यांना ओळखतो, तुम्ही ज्या घरावर प्रश्न उपस्थित केला ते मुंबईकरांचं आणि मराठी माणसाचं घर असेल तर हो, मी ते तुम्हाला परत करते ही भूमिका त्यांनी घ्यायला पाहिजे. त्याऐवजी ते ठेवायचंही आणि प्रश्न विचारणाऱ्यावरच आरोप करायचे, ही जुलमी पद्धत आहे. सततच्या आरोप सत्रानं पेडणेकरांच्या मागे चौकशीचा फेरा लागलाय. त्यामुळे किशोरी पेडणेकर रडकुंडीला आल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे या प्रकरणात पुढे काय घडतं, किशोरी पेडणेकर अडचणीत सापडतात की सुखरूप सुटतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मुंबईहून विशाल पाटीलसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. एकीकडे एअरबस प्रकल्पावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये कलगीतुरा रंगलेला असतानाच महाविकास आघाडीमध्ये सगळं काही आलबेल नाही, धुसफूस सुरूच आहे. कारण काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली आहे. पाहूयात एक खास रिपोर्ट. पृथ्वीराज चव्हाणांचा राष्ट्रवादीवर निशाणा. भाजप सत्तेत येण्यास राष्ट्रवादी कारणीभूत. महाविकास आघाडीत सुंदोपसुंदी. राज्यात सत्तांतरानंतर महाविकास आघाडीत बिघाडीचे सूर उमटू लागलेत. काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधलाय. राष्ट्रवादी काँग्रेसनं अचानक पाठिंबा काढून घेतल्यानं तत्कालीन आघाडी सरकार कोसळलं. तसंच त्यामुळे राज्यात 2014 भाजपची सत्ता आल्याचा दावा चव्हाणांनी केलाय. राष्ट्रवादी काँग्रेसनं त्यावेळी पाठिंबा काढून घेतला नसता तर पुन्हा आघाडी सरकार सत्तेत आलं असतं असं चव्हाणांनी म्हटलंय. 2014च्या विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाद विकोपाला गेला आणि त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसनं निवडणुकीपूर्वी राज्य सरकारचा पाठिंबा काढून घेतला. त्यावेळी पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते. तो संदर्भ देत चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधलाय. तसंच नुकतंच पार पडलेल्या MCAच्या निवडणुकीवरूनही त्यांनी पवारांवर टीका केली आहे. क्रिकेट असोसिएशनची माणसं निवडून लागली, त्यांचा क्रिकेटशी काही संबंध नाही. संदीप पाटला जर माणसाचा पराभव केला
काही फार चांगली गोष्ट नाही. तिकीट संघटना कुठूनच चालवावी, राजकारण्यांनी हातोशी करू नये. पृथ्वीराज चव्हाणांच्या त्या आरोपावर राष्ट्रवादी काँग्रेसनं जोरदार पलटवार केलाय, तर भाजप नेत्यांनी हात झटकले. ते सोडा म्हणाला, पुढे काय ते बघा. आता त्यावेळेला ते गेलं 2014 मध्ये. राष्ट्रवादी काय, मुख्यमंत्री तुम्ही होते आणि राष्ट्रवादीचं काय घेऊन बसला आणि तुम्ही काय करत होता आणि किती चांगलं काम केलं हे सगळं महाराष्ट्राला माहिती आहे. यावर अधिक खुलासा त्यांनी केलेलाच बरा, एवढंच मी पृथ्वीराज चव्हाणांना सांगेन. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना राष्ट्रवादी काँग्रेसशी त्यांचा अनेक वेळा राजकीय संघर्ष झडला. निर्णय घेताना काही लोकांच्या हाताला लकवा भरतो अशा शब्दात त्यावेळी शरद पवारांनी पृथ्वीराज चव्हाणांवर टीका केली. ती कटुता आजही कायम असल्याचं पाहायला मिळतंय. त्यावरून महाविकास आघाडीत सगळं काही आलबेल नसल्याचं चित्र आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. वळूयात पुढच्या एका मोठ्या बातमीकडे. एअरबस प्रकल्पाच्या वरून विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली असताना राज्यात लवकरच मोठे प्रकल्प येणार असल्याचं स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. या विषयावर पंतप्रधानांशी चर्चा झाल्याचंही त्यांनी नमूद केलं. एअरबसवरून मुख्यमंत्र्यांचा पलटवार. राज्यात लवकरच मोठा प्रकल्प येणार. या राज्यातल्या तरुणाईला हाताला काम मिळालं पाहिजे, यासाठी मोठे प्रकल्प या महाराष्ट्रामध्ये आणले जातील. विरोधकांकडून सरकारवर टीकेची झोड. टाटा एअरबस प्रकल्पावरून राजकीय वादाला तोंड फुटलंय. विरोधकांनी शिंदे सरकारला घेरण्याचा प्रयत्न केलाय. शिंदे सरकारमुळे एक एक करत प्रकल्प राज्याबाहेर जात असल्याची टीका आदित्य ठाकरेंनी केली आहे. चौथा मोठा प्रकल्प निघून गेल्यानंतर हातातून निघून गेल्यानंतर जेव्हा उद्योग मंत्री सप्टेंबरमध्ये एखाद्या चॅनलवर जाऊन हमखासपणे सांगतात, छाती ठोकून सांगतात की आम्ही केंद्राकडे जाऊ आणि एअरबस टाटा आणू आमच्याकडे, मिहानमध्ये तो आणणार आहोत आम्ही, मग तो निघून कसा गेला? एक तर उद्योग मंत्री खोटं बोलत होते किंवा इतर काय घडलं पडद्यामागे आम्हाला माहिती नाही, पण उद्योग मंत्र्यांचा राजीनामा घेणार का? कारण महाराष्ट्राला उद्योग मंत्र्यांचा राजीनामाच हवा आहे. विरोधकांच्या टीकेला उत्तर देण्याकरता आता खुद्द मुख्यमंत्री पुढे सरसावल्यात. राज्यात लवकरच मोठे प्रकल्प येतील असा दावा एकनाथ शिंदेंनी केलाय. या संदर्भात पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांशी चर्चा केल्याचं त्यांनी सांगितलं. भविष्यामध्ये या राज्यामध्ये मोठमोठे उद्योग आले पाहिजे, या राज्यातल्या तरुणाईला हाताला काम मिळालं पाहिजे, यासाठी हे राज्य जे आहे हे प्रयत्न करतंय. आणि प्रधानमंत्री महोदयांनी देखील आपल्याला आश्वासन दिलंय की यापुढे मोठे प्रकल्प या महाराष्ट्रामध्ये आणले जातील. टाटा एअरबसवरून आता भाजप नेत्यांनाही विरोधकांनी आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय. टाटा एअरबसशी मविया सरकारनं कोणताही करार केला नव्हता असा दावा सत्ताधाऱ्यांकडून करण्यात आलाय. सप्टेंबर 2021लाच जो प्रकल्प गुजरातला जाईल असं म्हणतो, त्याला महाराष्ट्रात आणण्यासाठी तुम्ही केलेले प्रयत्न किंवा एखादी चिठ्ठी, माझा प्रश्न थेट आहे, उद्धवजींची चिठ्ठी, आदित्यजींची चिठ्ठी आणि प्रयत्न किंवा एखाद्या मीटिंगचे मिनिट्स त्यांनी दाखवावे, मग प्रश्न उपस्थित करावेत. वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पाचा वाद शमतो न शमतो तोच आता टाटा एअरबस प्रकल्पावरून राजकीय वादाची ठिणगी पडली आहे. हा प्रकल्प हातचा गेल्यामुळे तब्बल 22,000 कोटींच्या गुंतवणुकीवर पाणी फेरल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय. तर सत्ताधाऱ्यांनी मविया सरकारवर खापर फोडलाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. वेदांतापाठोपाठ टाटा एअरबस प्रकल्प राज्याच्या बाहेर गेल्यामुळे राजकीय वादाला तोंड फुटलंय. विरोधकांनी सरकारची कोंडी केल्यामुळे आता सरकार या प्रकरणी श्वेतपत्रिका काढणार असल्याचं स्वतः उद्योगमंत्र्यांनी सांगितलंय. राज्य सरकार काढणार श्वेतपत्रिका. उद्योगमंत्री उदय सामंत यांची घोषणा. बाहेर गेलेल्या प्रकल्पांवर श्वेतपत्रिका. आमचं सरकार आल्यानंतर उद्योग विभागामध्ये आम्ही काय काय केलं हे आम्ही महाराष्ट्राच्या जनतेसमोर ठेवू.
वेदांता फॉक्सकॉन पाठोपाठ आता टाटा एअरबस प्रकल्पानं गुजरातची वाट धरल्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वातावरण ढवळून निघालंय। सत्ताधारी आणि विरोधकांच्या मध्ये आरोप प्रत्यारोपांचा सिलसिला सुरू आहे। एका पाठोपाठ एक प्रकल्प राज्याबाहेर जात असल्यामुळे शिंदे सरकारला विरोधकांनी धारेवर धरलाय। या राजकीय वादाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार श्वेतपत्रिका काढणार असल्याचं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी म्हटलंय। आम्ही काय प्रयत्न केले, कॅबिनेट सब कमिटीची मीटिंग कधी झाली, हायपॉवर कमिटी का झाली नाही, किती प्रकल्पाचे एमओयू झालेले आहेत। एमओयू होणं म्हणजे प्रकल्प आले असं होत नाही। एमओयू झाल्यानंतर त्यांना तुम्ही लँड अलॉट केली आहे का, त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर सुरू आहे का, त्याच्यामध्ये रोजगार निर्माण झालाय का, हे महत्त्वाचं आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की काही दिवसानंतर नक्की आमचं सरकार आल्यानंतर उद्योग विभागामध्ये आम्ही काय काय केलं हे आम्ही महाराष्ट्राच्या जनतेसमोर ठेवू। नक्की काढू ना। टाटा एअरबसवरून विरोधकांनी आरोपांची राळ उडवल्यामुळे आता उद्योगमंत्र्यांच्याकडून डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला जातोय। महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात टाटा एअरबस प्रकल्पासाठी कोणतेही प्रयत्न करण्यात आले नाहीत असा आरोप उद्योगमंत्र्यांनी केलाय। पण त्यावेळी महाराष्ट्र सरकारनं पुढचा पुढाकार घेतला, किती मीटिंग एअरबसच्या बाबतीमध्ये घेतल्या, किती पत्रव्यवहार केला, कोणाबरोबर बैठका झाल्या, मुख्यमंत्री महोदयांनी कधी बैठक घेतली, उद्योगमंत्र्यांनी कधी बैठक घेतली, याची कागदपत्र आज महाराष्ट्राच्या जनतेला अपेक्षित होती आणि ती काय कागदपत्र आज मिळू शकली नाहीत। टाटा एअरबस प्रकल्पावरून युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला। शिंदे सरकारच्या नाकर्तेपणामुळे प्रकल्प राज्याबाहेर जात असल्याची टीका ठाकरे यांनी केली। तसंच त्यांनी उद्योगमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणीही केली आहे। चौथा मोठा प्रकल्प निघून गेल्यानंतर हातातून निघून गेल्यानंतर जेव्हा उद्योगमंत्री सप्टेंबरमध्ये एखाद्या चॅनलवर जाऊन हमखासपणे सांगतात, छाती ठोकून सांगतात की आम्ही केंद्राकडे जाऊ आणि एअरबस टाटा आणू आमच्याकडे, मिहानमध्ये तो आणणार आहोत आम्ही, मग तो निघून कसा गेला? एक तर उद्योगमंत्री खोटं बोलत होते किंवा इतर काय घडलं पडद्यामागे आम्हाला माहिती नाही, पण उद्योगमंत्र्यांचा राजीनामा घेणार का? कारण महाराष्ट्राला उद्योगमंत्र्यांचा राजीनामा हवा आहे। एकीकडे आणि विरोधकांच्या मध्ये राजकीय सामना रंगला, तर दुसरीकडे राज्य सरकार या प्रकरणी श्वेतपत्रिका काढणार आहे। शिंदे सरकारनं श्वेतपत्रिका काढली तर या प्रकरणातलं सत्य नक्की जनतेसमोर येण्यास मदत होईल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। महाराष्ट्रातली सत्ता गेल्यानं महाविकास आघाडीचे नेते आधीच चिंतेत आहेत। त्यातच आता शिंदे फडणवीस सरकारनं महाविकास आघाडीच्या नेत्यांची चिंता वाढवणारा एक निर्णय घेतला, तो म्हणजे अनेक नेत्यांची सुरक्षा व्यवस्था हटवण्यात आली। पण त्याच वेळेला ठाकरे यांच्या शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या सुरक्षेत मात्र वाढ झाली। त्यामुळे नार्वेकरांच्या पक्षांतराची चर्चा रंगू लागली। शिंदे फडणवीस सरकारचा मवियाला दणका। मवियाच्या अनेक नेत्यांची सुरक्षा काढली। मिलिंद नार्वेकरांच्या सुरक्षेत मात्र वाढ। उद्धव ठाकरे शरद पवारांची सुरक्षा जैसे थे। महाराष्ट्रात शिंदे फडणवीस सरकार आल्यावर आता महाविकास आघाडीतील काही बड्या नेत्यांची सुरक्षा काढण्यात आली आहे, तर काही नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली आहे। तुरुंगात असलेल्या शिवसेना नेते संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांची सुरक्षा हटवण्यात आली आहे, तर काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, सतेज पाटील यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे यांच्या सुरक्षेतही कपात करण्यात आली आहे। माझं म्हणणं असं आहे की या सगळ्याचं जे आहे त्यांनी परत एकदा पुनर्विचार करावा, कोणाकोणाचं काढले त्यांचा। ठीक आहे, एखादा थोडं एखादा कमी केला पोलीस वगैरे तर मी काही समजू शकतो, पण पार एकदम टोटल कपात करायची हे काही बरोबर नाही। एकीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या सुरक्षेत कपात करतानाच शिंदे फडणवीस सरकारनं शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांची सुरक्षा मात्र वाढवली आहे। आधी एक्स श्रेणीची सुरक्षा असलेल्या नार्वेकरांना आता Y+ दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे। माझ्या राजकीय जीवनामध्ये माझ्या आयुष्यातला जो टर्निंग पॉईंट होता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधनं शिवसेनेमध्ये येताना, त्याच्यामध्ये मला मिलिंदजी नार्वेकरांनी प्रचंड मोठं सहकार्य केलेलं होतं। आम्हाला प्रत्येक माणसाला मिलिंदजी नार्वेकरांचं सहकार्य आहे। मी एक वाक्य बोललो ते फक्त तुम्ही विसरला। मी असं म्हटलं की राजकीय जीवनामध्ये कोण कुठच्या पक्षामध्ये आहे याच्यापेक्षा व्यक्ती महत्त्वाची आहे
आणि त्यांना जर अशी अडचण भासली तर आम्ही त्यांच्या सोबत आहोत. याचा अर्थ ते आमच्या सोबत बाळासाहेबांच्या शिवसेनेत आले असं होत नाही. आणि आले तर नक्की स्वागत करू, तो पण प्रश्न नाही. पण मी सांगितलं असं की ते एक व्यक्ती म्हणून आम्हाला महत्वाचे आहेत आणि त्या व्यक्तीबरोबर आम्ही सोबत आहोत. जी सिक्युरिटी पुरवली जाते ती सत्ताधारी म्हणून किंवा विरोधक म्हणून अशी नसते, तर ती त्यांच्या एकूणच राजकीय धोका काय, त्या ठिकाणी राजकीय धोका काय आहे का याचा विचार करून पुरवली जाते. आणि म्हणून मला वाटते आत्ताच्या सिक्युरिटी कमी करत असताना कुठंतरी ह्याला राजकीय कलर किंवा राजकीय वास येतोय, कारण की अगदीच वेगळ्या पद्धतीनं या सगळ्या गोष्टी केल्या जातात अशी शंका आहे. मवियाच्या अनेक नेत्यांच्या सुरक्षेत कपात केली असतानाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची आणि त्यांच्या कुटुंबियांच्या सुरक्षेत मात्र कोणताही हस्तक्षेप करण्यात आलेला नाही. पण या सगळ्या सुरक्षेच्या उलटफेऱ्यात नार्वेकरांची सुरक्षा वाढल्यानं अनेकांच्या भुवया मात्र उंचावल्या. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. मुंबईकरांना डबल डेकर बसची नवलाई राहिलेली नाही. मात्र आता नवल अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होईल, कारण मुंबईकर आता हवेतून प्रवास करणार आहेत. म्हणे हवेत चालणारी डबल डेकर लवकरच मुंबई शहरावरून घिरट्या घालणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हे स्वप्न पाहिलंय. आता प्रवास करा वरचेवर. मुंबईत आता हवेत चालणारी बस, हवेत चालणारी डबल डेकर. नव्या प्रवासासाठी व्हा सज्ज. मुंबईत प्रवास करणं अत्यंत जिकरीचं असतं. लोकलमधील गर्दीमुळे प्रवास अगदी नकोसा होतो, तर रस्त्यावरील ट्रॅफिकमुळे बस आणि कारचा प्रवासही जास्त वेळ घेतो. मात्र आता त्यावर तोडगा निघालाय. हवेत चालणारी डबल डेकर बस पवईच्या डोंगरावरून निघेल. ही बस वरचेवर नरिमन पॉइंटला पोहोचेल. हवेतून चालणाऱ्या डबल डेकरमुळे प्रवास सुलभ होईल आणि वेळही वाचणार आहे. त्यामुळे वाहतूक व्यवस्थेत नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर व्हायला हवा, असं मत नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं. IIT मुंबईच्या विद्यार्थ्यांसमोर नितीन गडकरी यांनी नव्या प्रवासाचं चित्र उभं केलं. वो हवा में चलने वाली डबल डेकर बस थी, मुंबई में ऐसी चाहिए, और वो बनाने के लिए हम लोग अभी स्टडी कर रहे हैं. तो वो डबल डेकर बस है, 200 लोग ऊपर के ऊपर हवा में जाएंगे. जैसे ये पवई के पहाड़ से ऊपर निकल कर नरीमन पॉइंट तक ऊपर के ऊपर जाएंगे, तो ये एकदम आपको आसानी होगी, समय बचेगा. तो ये जो नई नई टेक्नोलॉजी आई है ट्रांसपोर्ट सेक्टर में, उसमें आपकी मदद चाहिए. हवेत उडणारी बस, रोपवे कार, टोलनाके कायमचे बंद अशा घोषणांमुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नेहमीच चर्चेत असतात. नितीन गडकरींनी मुंबईकरांना नव्या प्रवासाचं चित्र दाखवलंय. या प्रवासाविषयीची केस स्टडी झाल्यानंतर आणि सगळ्या यंत्रणा कार्यान्वित झाल्यानंतर पवई ते नरिमन पॉइंट हवेतून प्रवास करण्याचं स्वप्न लवकरच साकार होईल. गडकरींनी मुंबईकरांकरता दिलेलं हे गिफ्टच ठरेल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.